हाय हॅलो नमस्कार सर्वांना, कसे आहात सर्वजण? होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असाल। मी भक्ती स्वागत करते तुमचं माझ्या एका नवीन यूट्यूबच्या व्हिडिओमध्ये। तर आज मी सहजच व्हिडिओ घेते डेली रुटीनचा। म्हटलं आपलं डेली रुटीन शेअर करूया, खूप दिवस झाले आपण व्लॉग नाही बनवला यासाठी। तर तुम्ही माझ्या शॉर्ट्स व्हिडिओला भरपूर प्रेम देताय आणि रोज मी एक शॉर्ट व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करते, म्हणजे यूट्यूब चॅनल पण ग्रोथ होतं असं म्हणतात आणि रोज अपडेट राहिलं तर चांगलंच आहे ना। पण शॉर्ट व्हिडिओसाठी मला टाइम भेटतो, मोठे व्हिडिओ काढायला टाइम नाही भेटत। तर तुम्हाला माझा व्हिडिओ आवडत असतील तर पहिले चॅनल सबस्क्राइब करा, बेल आयकॉन प्रेस करा आणि आपले असेच व्हिडिओ पाहत राहा। तर आता वाजले दुपारचे 1, आज आहे गुरुवार। तुम्हाला हा व्हिडिओ कदाचित शुक्रवारी बघायला भेटतोय असं मला वाटतं। तर आज मी तुमच्याशी माझं डेली रुटीन शेअर करणार आहे। तर आता वाजलेत 1, माझी भाजी बनवून झालेली आहे आणि नाश्ता तर काय मी आज केला नाही। मिस्टर होते ते स्वतः नाश्ता करून गेले। मी गेलते सकाळी बैठकीला 7:30ला, त्यानंतर 11:45ला आले घरी। घरातली बाकी कामं आवरून घेतली आणि आता मला बनवायच्या चपात्या, म्हणजे आपलं डेली जे काही काम असतात ते। तर मी सकाळी भाजी वगैरे बनवली होती आणि चपात्याचं पीठ मळलं होतं, पण चपात्या केल्या नव्हत्या। म्हटलं उशीर होईल बैठकीला जायला म्हणून मी गोळे करून फ्रीजमध्ये ठेवून दिले होते। आता मी तेच तुमच्याशी शेअर करेल की आजचं माझं डेली रुटीन काय काय आहे। तर तुम्ही असेच कनेक्ट राहा आणि व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा। आणि भयानक थंडी आहे यावेळेस पुण्यामध्ये, काय माहिती खूप थंडी पडली। म्हणजे डिसेंबरमध्ये ऑलमोस्ट स्टार्ट होते, जानेवारीमध्ये बऱ्यापैकी जास्त थंडी जाणवते, पण आता अजून नोव्हेंबर संपलेला नाहीये। म्हणजे आज 28-27 तारीख आहे, तर भयानक थंडी आहे। आणि घरामध्ये पण अशी फरशी ना एवढी गार लागते, बोलायचं कामच नाही। जे पुण्यामध्ये राहत असतील ना, इथे लोणावळा पुणे असे इथल्या भागात, त्यांना माहिती असेल बेकार थंडी चालू आहे। त्यामुळे मी हे सकाळ धरून स्वेटर घालूनच आहे। म्हणजे माझ्याकडे स्वेटर तर नाहीये, पण हा माझा स्वेट शर्ट आहे, तो मी कधीच घालत नाही। मग म्हटलं ह्याचा उपयोग कधी होणार म्हणून मी घातला आज। तर चला आता मी चपात्या करणार आहे। तर तुमच्याशी थोडंसं किचन मधलं पण रुटीन शेअर करेल आणि इतर काय करते ते पण तुम्ही बघतच राहा। तर आज सुट्टी आहे, तर मी ट्राय करेल की याच्या पुढे सुट्टीच्या दिवशी मिनी व्लॉग म्हणजे हे डेली रुटीनचा व्हिडिओ घेऊन येईल म्हणून। तर असेच कनेक्ट राहा। चला आता मी चपात्या करणार आहे। आधी फ्रीजमधून पीठ काढलेलं नाहीये, ते काढायचं आहे। आल्यापासून मी काय काय कामं केले, देवपूजा केली, त्यानंतर बाहेरचे कपडे होते म्हणजे कालचे सुकत होते ते कपडे काढून घेतले, झाडू मारून घेतला। किती पण म्हटलं ना, मला दिवसातून 3 वेळा सुट्टीच्या दिवशी झाडू मारावा लागतो आणि ज्या दिवशी ऑफिस असतं त्या दिवशी 2 वेळा झाडू मारावा लागतो, म्हणजे सकाळी एकदा आणि संध्याकाळी एकदा। असं रोजचं घरातलं काम तर करावंच लागतं। तर चला चपात्या करायच्यात आता मला। आणि दोडक्याची भाजी केली मी आज। नॉनव्हेज तर काही खात नाही आम्ही आता एक 15-20 दिवस। दोडक्याची भाजी केली सकाळीच आणि चपात्याचं पीठ मळलं, त्या चपात्या करायच्या बाकी। तर चला। तर मंडळी तुम्हाला एक गोष्ट विचारायची आहे। तर हे बघा, हे ना माझ्याकडे खजूर आहेत, खजूर। तर हे सीडलेस खजूर आहेत। तर हे थंडीच्या दिवसामध्ये कुठे ठेवायला पाहिजे हे मला तुम्ही कमेंट करून सांगा। मी तर आधी फ्रीजमध्ये ठेवायचे, पण आता फ्रीजमध्ये नाही ठेवत, कारण ते ना खूप असे कडक कडक होतात आणि बाहेर ठेवले ना एकदम मस्त सॉफ्ट सॉफ्ट असतात। बघा हे मी काय केलंय, वरून त्याची जी प्लास्टिकची पिशवी असते ना ती पूर्ण कापून घेतली सुरीच्या सहाय्याने आणि असंच अख्खं पॅकेट यामध्ये असं डब्यामध्ये ठेवले। आणि हा डब्बा मी असं पण यूज करत नाही, म्हटलं ह्याच्यामध्ये हे बसून जाईल। तर मला कमेंट करा की हे सीडलेस खजूर आहेत बघा, तर हे बाहेर ठेवायचे की फ्रीजमध्ये चांगले कुठे राहतात? पण मला तरी असं वाटतं की हे बाहेर चांगले राहत असतील, पण बघू, कोणाला काय माहिती असेल तर मला नक्की सजेस्ट करा कुठे ठेवायचं म्हणून। तर चला चपात्या करते आता मी।
त्यानंतर माझं सर्व काही काम आवरल्यानंतर मी मम्मीकडे आले. मम्मी खाली राहते ना, तर मम्मीकडे आले. मम्मीला म्हटलं की ना आज मस्त तेलाने मालिश कर माझी, म्हणजे डोक्याला तेल लावायचं. तर मी आज हेअर वॉश केलते आणि स्वतःचं कसं स्वतः आपण नाही करून घेऊ शकत, करायला येतं तसं मालिश करायला, पण आपली एखाद्या दुसऱ्या व्यक्तीने केली तर खूप छान होते. तसंच मग आज मम्मी आजीसोबत फोनवर बोलत होती, निवांत बसलेली. मग म्हटलं तेल लाव डोक्याला आणि वेणी पण घालायला गेली. आणि माझे केस ना खूप दाट आहेत, त्यामुळे मम्मी काय बोलते ते हातातून असे निसरतात तेल लावल्यावरती, तर काय माहिती. पण मम्मीला ना माझ्या केसांची वेणीच घालायला येत नाही बरोबर बघा. तरी ती मला म्हणत होती इथं बोसका निघला आहे, म्हणजे इथं माझ्या कानाच्या बाजूला. तर मम्मीला म्हटलं असू दे घाल, आता मी थोडीच लगेच सोडणार आहे केसांची वेणी, ढिल्ली घाल म्हटलं. मस्त तेल लावलं होतं, चोळलं एकदम झपझप झपझप, नाही का ते बायका चोळतात आजी लोक, तसं खूप भारी वाटलं. असं वाटत होतं झोपा होता निवांत आता. मग काय वेणी घालून झाली आणि मग मम्मीला मी बाय बाय करून बाहेर गेली. बाहेर जायचं होतं मला जरा. त्यानंतर आज आम्ही संध्याकाळी ना बाहेर जाणार होतो, कारण की आमची नवीन गाडी आहे ना. तर मला मिस्टर म्हणले बघू तू कशी चालवते, घेऊन तर जाते सहज तू, पण तुला चालवता येते की नाही बघूया. त्यासाठी आम्ही आलो होतो इकडे स्वामीनारायण मंदिराकडे वरती. आणि ना इथे बसलो होतो. मिस्टर एक क्लिप बघत होते फोनमध्ये त्यांच्या, आणि मी ना या कुत्र्यासोबत थोडं बोलत होते. मस्त बिचारा बघा ना, आपण एवढ्या थंडीचे घरामध्ये राहतो, आपल्याला घरं असतात, म्हणजे किती सोय आहे आपल्या माणसांना, पण अशा मुक्या जनावरांना खरंच कुठे ते रस्त्यावरती दिवसभर ठीक आहे इकडे तिकडे हिंडू शकतात, पण ह्या थंडीमध्ये त्यांना ना कांबरून, ना काही ब्लँकेट, ना काही एखादं घर, काहीच नसतं, तर अशा थंडीमध्ये हिंडतात. काय करणार आता, मुक्या जनावरांना असं कोणी नसतं आपल्यासारखं. आपल्याला आईवडील असतात, आपलं कोणीतरी असतं जे आपली काळजी करतं, पण यांचं कोणच नसतं. तर मी ना त्याच्याशी थोडं गप्पा मारत होते. आणि त्यानंतर हे बघा मिस्टर असं क्लिप बघतात इथे येऊन, आणि स्वेटर घालून आम्ही एकदम पॅक होऊन आलो होतो. खूप थंडी वाजत होती आणि इकडे तर पूर्ण गाड्या वगैरे येतात. तर म्हटलं चल तुला येते का गाडी बघूयात म्हटलं मिस्टर. असं आम्ही दिवस स्पेंड केला. आणि तुम्हाला हा माझा व्हिडिओ डेली रुटीनचा कसा वाटला हे मला नक्की कमेंट करा. आणि व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला एक लाईक आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. बाय.